माहूर तालुक्यातील साखूर येथील बीएच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय युवतीला प्रेम संबंधातून एकत्र काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखवण्याची धमकी देऊन जबरदस्ती करणाऱ्या आणि तसे फोटो भावी नवऱ्यापर्यंत पोहोचवून लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रदीप अवधूत तांबारे या 22 वर्षीय तरुणावर युवतीने दिलेल्या जबाबीनुसार माहूर पोलिसांनी 23 एप्रिल रोजी भादवी कलम 376, 501, 66 ई 67 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। माहूर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होऊन दिलेल्या जबानीत अत्याचारित युवतीने बीए द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून शिक्षणानिमित्त किनवटला ये जा करीत असल्याने घराशेजारी राहणाऱ्या प्रदीपशी तिचे 2 वर्षापूर्वी प्रेम संबंध जुळल्याने अधूनमधून एकमेकांना भेटत होते। त्यावेळी त्याने आपल्या भ्रमणध्वनीवर एकत्र असलेले फोटो काढलेत। 1 महिन्यापूर्वी गावाशेजारी युवकाशी संबंध जुळला, तेव्हापासून प्रदीप तिच्याशी विचित्र वागू लागला। संबंध ठेवले नाही तर प्रेम संबंध व एकत्र काढलेले फोटो भावी नवऱ्याला दाखवण्याची धमकी देऊ लागल्याचा उल्लेख केला आहे। 23 मार्च रोजी परीक्षा देऊन गावी निघाली होती तेव्हा प्रदीप तिच्याजवळ आला। माझ्यासोबत दुचाकीवर चल असं हट्ट करू लागल्याने ती त्याच्यासोबत गावी निघाली। दरम्यान दीडच्या सुमारास खरबी गावाजवळील पुलावर त्याने दुचाकी थांबवून परत तीच धमकी दिली। तिचा हात धरला आणि पुलाखाली नेऊन माझ्यावर अत्याचार करून सदर बाबीची कुठेही वाच्यता केल्यास फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी दिल्याची बाब तिने आपल्या जबानीत नमूद केली आहे। 4 एप्रिल रोजी तिच्या भावी पतीने घरी येऊन पूर्वी तुझे कोणाशी प्रेम संबंध होते का अशी विचारणा केल्याने ती घाबरली व नाही म्हणून सांगितल्याची बाबही तिने आपल्या जबानीत नोंद केली आहे। त्यानंतर 4 एप्रिल रोजी तिच्या भावी पतीने आमचे ते फोटो माझ्या वडिलांच्या भ्रमणध्वनीवर टाकून लग्न मोडीत असल्याचा निर्णय कळविला। सदर घटनेस प्रदीप तांबारे पूर्णतः कारणीभूत असल्याने त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याची विनंती तिने आपल्या जबानीतून केली आहे। सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नामदेव रिठे हे जातीने करीत आहे। आरोपीस अटक केली असून माहूर न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामदेव रिठे यांनी दिली आहे। संजय घोगरेसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।